नमस्कार. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत. आजचा हा व्हिडिओ खूप खास आहे, विशेषतः मकर राशीच्या माझ्या सर्व मित्रमैत्रिणींसाठी. आपण नवीन वर्षात पदार्पण केलं आहे आणि जानेवारी महिना सुरू झाला आहे. पण या जानेवारीच्या पहिल्याच सुरुवातीलाच म्हणजेच 10 जानेवारीपर्यंत तुमच्या आयुष्यात असं काही घडणार आहे ज्याची तुम्ही गेली अनेक महिने कदाचित अनेक वर्षे वाट पाहत होता. मकर राशीचे लोक तसे खूप कष्टाळू असतात, संयमी असतात, पण कधी-कधी नशिबाची साथ मिळेनाशी होते, बरोबर ना? तुमच्या सोबतही असं होतंय का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा की गेल्या काही दिवसात तुम्हाला कामात अडथळे जाणवत होते का? नक्की कमेंट करा. मित्रांनो, आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत की 10 जानेवारीपर्यंत ही गोड बातमी कोणती असणार आहे, ग्रहांची स्थिती काय सांगते आणि तुम्हाला नेमका काय फायदा होणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी मी एक असा उपाय सांगणार आहे जो तुमचं नशीब उजळू शकतो. त्याआधी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. माझ्या मकर राशीच्या मित्रांनो, मकर राशीचा स्वामी आहे शनिदेव आणि शनिदेव हे सध्या आपल्याच राशीत किंवा लाभाच्या स्थितीत खूप प्रबळ आहे. 10 जानेवारीपर्यंत सूर्य, बुध आणि शुक्र यांची जी युती होत आहे ती थेट तुमच्या राशीच्या भाग्योदयाकडे इशारा करत आहे. बघा, मकर राशीचे लोक सहजासहजी हार मानत नाहीत, पण सध्या तुमच्यावर मानसिक ताण थोडा जास्त असावा असं वाटतंय का? जर तुम्हालाही सध्या थोडं टेन्शन जाणवत असेल तर कमेंटमध्ये हो नक्की लिहा, म्हणजे मला कळेल की आपण एकाच विषयावर बोलतो आहे. जे तुमच्या मनामध्ये ज्या गोष्टी आहेत त्यावरतीच आपला व्हिडिओ बनलेला आहे, तर तुमची कमेंट ही खूप महत्त्वाची आहे. मित्रांनो, पण आता घाबरायचं नाही, कारण 10 जानेवारीपर्यंत शनीची 7.5 असली तरी शनिदेव आता तुम्हाला तुमच्या कष्टाचं फळ द्यायला सुरुवात करणार आहेत. देने वाला जब भी देता देता छप्पर फाड़ के, ही म्हण आता तुमच्या बाबतीत नक्कीच खरी ठरणार आहे. त्यामुळे घाबरून जाऊ नका आणि मी जे काही उपाय सांगणार आहे ते अवश्य करा, म्हणजे तुम्हाला गोड बातमी नक्कीच मिळेल. तर आता वळूया आपल्या मुख्य विषयाकडे, ती म्हणजे कोणत्या गोड बातम्या आहेत की ज्या या 10 जानेवारी या दिवसापर्यंत तुम्हाला मिळणार आहे. तर सर्वात प्रथम पहिली गोड बातमी म्हणजे तुमच्या करिअर आणि पैशाशी संबंधित. म्हणजेच कोणती तर प्रलंबित कामे पूर्ण होतील. जर तुमचं एखादं काम सरकारी दरबारी अडकलं असेल किंवा ऑफिसमध्ये प्रमोशन थांबलं असेल तर 10 जानेवारीपर्यंत तुम्हाला त्याबद्दल फोन किंवा ईमेल येऊ शकतो. तुम्हाला अचानक धनलाभ होण्याचे चान्सेस आहे. जुनी उधार दिलेली रक्कम परत मिळू शकते किंवा शेअर मार्केट, जमीन जुमल्यांच्या व्यवहारात मोठा फायदा होऊ शकतो. मित्रांनो, मला एक सांगा, तुमचं असं कोणतं काम आहे जे पैशाअभावी अडकलंय? घर घ्यायचंय की गाडी? तुमचं स्वप्न काय आहे ते कमेंटमध्ये नक्की लिहा. तुमच्या स्वप्नांना आज मी शुभेच्छा देणार आहे. त्यामुळे कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून मला सुद्धा माहिती पडेल की तुमचं स्वप्न काय आहे, तुमचे कोणत्या गोष्टीमुळे तुमचे स्वप्न पूर्ण होत नाही आहे, म्हणजे मग मी त्यावरती व्हिडिओ बनवू शकेल. व्हिडिओला अजूनही लाईक केलं नसेल तर आत्ताच लाईक करा, कारण तुमच्या एका लाईकने मला असे व्हिडिओ बनवायला खूप उत्साह मिळतो. त्यामुळे पटकन लाईक करा. तर आता जाणून घेऊया दुसरी गोड बातमी. दुसरी गोड बातमी कशाशी रिलेटेड आहे तर कौटुंबिक सुख आणि नाती. ही जी बातमी आहे ती तुमच्या घरातूनच येणार आहे. मकर राशीचे लोक कुटुंबासाठी खूप झटतात, पण कधी-कधी कुटुंबातच कुरबुरी सुरू असतात. ज्या तरुणींचे लग्न जमत नव्हते त्यांच्यासाठी 10 जानेवारीपर्यंत एखादं चांगलं स्थळ चालून येईल. घरामध्ये सनई चौघड्यांचे संकेत मिळतील. ज्यांना अपत्य प्राप्तीसाठी अडथळे येत होते त्यांना खूप मोठी आनंदाची बातमी मिळू शकते.
जर जोडीदारासोबत वाद होत असतील तर ते मिटतील आणि प्रेम वाढेल. तुमचं तुमच्या जोडीदारावर किती प्रेम आहे किंवा तुम्हाला अपेक्षित असलेला लाईफ पार्टनर कसा असावा हे कमेंटमध्ये तुमच्या भावना व्यक्त करा. बघूया किती लोकांच्या इच्छा लवकरच पूर्ण होतात. त्यानंतर मकर राशीच्या मित्रांनो, तिसरी गोड बातमी तुम्हाला या दिवसांमध्ये मिळणार आहे. ती कशाशी संबंधित आहे तर आरोग्य आणि मानसिक शांतता. मकर राशीच्या लोकांच्या बाबतीत तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं आरोग्य. गेल्या काही दिवसांपासून तुम्ही स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करत होता. पाठदुखी, गुडघेदुखी किंवा मानसिक बेचैनी तुम्हाला सतावत असावी. पण आता 10 जानेवारीपर्यंत तुमची ही मरगळ झटकली जाणार आहे. तुम्हाला अचानक खूप उत्साही वाटायला लागेल. तुमच्यापैकी किती लोकांना रात्री नीट झोप लागत नाहीये किंवा विचार करून करून सारखं डोकं दुखतंय? जर असं असेल तर ओम शम शनैश्चराय नमः हा जो मंत्र आहे तो कमेंटमध्ये नक्की लिहा. हा मंत्र लिहिल्याने मनाला शांती मिळते आणि शनिदेवाचा आशीर्वादही प्राप्त होतो. मित्रांनो, हे तर झाल्या 3 गोड बातम्या ज्या तुम्हाला 10 जानेवारीपर्यंत मिळणार आहेत. पण त्यासाठी काही अडथळे पण येत असतात. तर त्यासाठी तुम्हाला काही विशेष उपाय करायचे आहेत. तर ह्या उपायांनी जो काही चमत्कार होणार आहे तो तुम्ही नक्की ट्राय करून बघा. हे जे उपाय मी सांगणार आहे ते तुम्हाला उपयोगी पडतील. तर आता ही गोड बातमी तुमच्यापर्यंत लवकर पोहोचावी यासाठी मी तुम्हाला एक छोटासा पण प्रभावी उपाय सांगणार आहे. तर सर्वात प्रथम म्हणजे शनिवारी काय करायचे आहे तर येणाऱ्या शनिवारी मारुतीच्या मंदिरात जाऊन तिळाच्या तेलाचा दिवा लावा. याच्याने सुद्धा तुम्हाला भरपूर फायदा होईल. त्यानंतर शक्य असल्यास गरिबांना काळे तीळ आणि गुळाचे दान करा. नक्की करा मित्रांनो. त्यानंतर दररोज सकाळी पक्ष्यांना बाजरी किंवा धान्य टाका. या सर्व गोष्टी केल्यामुळे तुमच्या चांगल्या कामामध्ये जे काही अडथळे येत असतात किंवा जे काही अडथळे आलेले आहेत ते दूर होतील आणि तुम्हाला चांगला फायदा होईल. हे छोटे छोटे उपाय तुमची सकारात्मकता वाढवतील. मित्रांनो, नशिबाची साथ आणि कष्टाची जोड असेल तरच यश मिळतं. तुम्ही कष्ट करायला तयार आहात का? कमेंटमध्ये हो लिहून आपला निर्धार व्यक्त करा. तर मकर राशीच्या माझ्या प्रिय मित्रांनो, 10 जानेवारीपर्यंतचा हा जो काळ तुमच्यासाठी बदलाचा काळ आहे. आलेल्या संधीचं सोनं करा, नकारात्मक विचार सोडून द्या आणि आनंदाने या गोड बातमीची वाट पहा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या राशीबद्दल तुम्हाला अजून काय जाणून घ्यायला आवडेल? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण पुढे अजून बरेच राशी भविष्याचे व्हिडिओ येणार आहेत. त्यामुळे पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.